नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. भोंदू अशोक खरातला 6व्या गुन्ह्यामध्ये 3 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली. आणि आज सकाळी योगायोग घडला. मी हा विचार करत होतो की वेगळ्या वर्तमानपत्रामध्ये हा जो मनोहर भोसले आहे, काळी जादू करणारा भोंदू बाबा, त्याच्यासह किती लोकांना गेल्या 8-10 दिवसामध्ये पोलिसांनी अटक केली आहे. तर माझ्या असं लक्षात आलं की राज्यभरामध्ये किमान 8 प्रकरणं ही गेल्या 8 दिवसातली आहेत. आणि यादीच मोठी करायची म्हटलं तर मग त्याची व्याप्ती खूप जास्त आहे. कदाचित 8, 10, 20 लोकांना पण जे भोंदूगिरी करतायत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सो ऑल क्रेडिट गोज टू मीडिया, की ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीने ह्या भोंदूखराच्या प्रकरणामध्ये सगळी वर्तमानपत्र, लोकमतपासून सकाळ घ्या, दिव्य मराठी घ्या, लोकसत्ता घ्या, एव्हरीबडी डन देअर जॉब. प्रशासनातली जी तपास यंत्रणा आहे त्यांनी, राजकीय नेतृत्व की ज्यांनी हे सगळे प्रकार जे होत आहेत आणि त्या प्रकारामध्ये महिलांचं मोठ्या प्रमाणामध्ये शोषण होतं हे लक्षात आल्यानंतर ज्या विश्वासानं ह्या खराच्या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत महिला पुढे आल्यात त्या बघून जे काही धारिष्ट्य इतर महिलांना मिळाले त्यामुळं म्हणजे हे सगळं एकत्रित असं घडलं आहे की एका पाठोपाठ एक हे भोंदू अटकेत चालले. आता बघा ना, हा जो काळी जादू करणारा भोंदू बाबा आहे मनोहर भोसले, त्याच्या विरोधामध्ये यापूर्वी पण एक गुन्हा दाखल झाला होता. मनोहर मामावर आश्रमात साथीदारासह महिलांचं शोषण केल्याचा आरोप आहे. करमाळा पोलिसांनी बलात्कार प्रकरणात त्याला ताब्यात घेतलं आणि 19 सप्टेंबर 2021 रोजी करमाळा न्यायालयानं 7 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. नंतर न्यायालयीन कोठडी मिळाली. मला वाटतं बहुतेक आत्ता ज्या नाशिकच्या SITच्या तपास प्रमुख आहेत सातपुते मॅडम, त्याच बहुतेक सोलापूर जिल्ह्याच्या तेव्हा जिल्हा पोलीस अधीक्षक होत्या ज्यांच्या काळात हे सगळं घडलं. सो 2021 पासून 2026 पर्यंत काय फरक पडला असेल तर पुन्हा मनोहर बाबाचा आश्रम सजला आहे असं दिसतंय. कारण काळी जादू, लैंगिक शोषणासह फसवणुकीचे गंभीर गुन्हे असलेल्या भोंदू मनोहर बाबा भोसले याला चौकशीसाठी कुर्डवाडी पोलीस ठाण्याच्या पथकानं शुक्रवारी दुपारी पुण्यात मांजरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अटक केल्याची माहिती सध्याचे सोलापूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली. तो स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा. महिलांचं लैंगिक शोषण केल्याप्रमाणे मी म्हटल्याप्रमाणे आधीच एक गुन्हा दाखल झाला आहे. तो घोटीच्या आश्रमातून दर अमावास्या पौर्णिमेला भविष्य बघायचा, मी कर्करोग बरा करतो असं खोटं सांगत बाबळीचा पाला, साखर, भंडारा विकत घ्यायला लावून त्यानं बारामतीच्या शशिकांत खरात यांच्याकडून 2,51,000 रुपये उकळले. आणि ह्या प्रकरणाची यादीच इतकी मोठी आहे की हा भोंदू गडगे जो नवीन काहिल्यानगरमध्ये सापडला, संगमनेर तालुक्यातल्या वडगाव पान इथे भोंदू राजेंद्र बापू गडगे यातला आश्रमातनं पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याच्या आश्रमामध्ये 200 व्हिडिओ पोलिसांना सापडून आले आहेत. आणि ह्या भोंदू गडगेसह त्याच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर संगमनेर, अहिल्यानगर, नेवासा, राहता इथं 13 वेगळ्या पद्धतीच्या मालमत्ता आहेत. फरार मोहनपुरी ह्या सगळ्या प्रकरणामध्ये औषधाचा पुरवठादार होता असं दिसतं आहे. आणि ह्याचबरोबर आळेफाट्यामध्ये पण आणखी 2 भोंदू बाबांना अटक झाली आहे. आईचा आजार बरा करण्याचा आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर महिनाभर अत्याचार करणाऱ्या 2 भोंदू बाबांना आळेफाटा पोलिसांनी अटक केली आहे. पंकज देवराम घोलप, नाना बर्डे, दोघे राहणार येडगाव तालुका जुन्नर असं त्यांचं नाव. आणि ही यादी किती मोठी आहे बघा. गडगे बाबा मी सांगितलं, राजेंद्र गडगे, तो ज्या पद्धतीनं हे सगळ्या भानामती वगैरे करून लोकांना फसवायचा तो. त्यानंतर महेश काकडे, नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यातल्या धरणगाव खडक इथला महेशगिरी उर्फ महेश दिलीप काकडे वय 31 याच्यावर लैंगिक शोषण आणि भोंदूगिरीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यानं एका 28 वर्षीय महिलेला करणी बाधा आणि भूतबाधा काढण्याच्या बहाण्यानं फसवलं. तिला कुंडात आंघोळ, झाडाला फेऱ्या मारायला सांगितलं. नंतर मोबाईलवर अश्लील मेसेजपासून तू मला आवडतेस, लग्न करू नकोस, माझा मठ चालव असं सांगितलं. त्यालाही अटक झाली. तिसरा आहे चेतन सुनील माळी, मूर्तिजापूर, अकोला जिल्हा. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातल्या निंबा गावातील हा 24 वर्षाचा स्वतःला गुलालशेष बाबा म्हणून दरबार भरवायचा. त्यानं आजार बरा करण्याच्या बहाण्यानं एका चिमुकल्या बाळाला दातानं पकडलं आणि गरागरा फिरवलं, जमिनीवर आलटपालट केलं असा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या अघोरी कृत्यामुळे राज्यभर संताप उसळल्यावर बालकल्याण समितीच्या प्रांजली जयस्वाल
यांनी मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि त्याप्रमाणे त्याच्यावरती कारवाई सुरू झाली. चौथा बाबा आहे पंकज देवराम घोलप, येडगाव, पुणे जिल्ह्यातल्या येडगाव इथला, ज्याचं मी आत्ताच सांगितलं तुम्हाला. वारंवार लग्नाचं आमिष दाखवून 15 वर्षाच्या मुलीवर त्याने अत्याचार केला आणि त्याच्यावरती पॉस्को अंतर्गत गुन्हा झाला आहे दाखल. मनोहर मामा भोसले, कुरोडवाडी सोलापूर, नाना बर्डे येडगाव पुणे, हे सगळं सुरू असताना आपल्या काय लक्षात येतं आहे की महाराष्ट्र हा भोंदू बाबांच्या विरोधामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कायदा करणारं देशातलं पहिलं राज्य. या राज्यामध्ये कितीतरी अशी मंडळी जी समाजसुधारकांची संतांची परंपरा आहे, त्या परंपरेमध्ये कितीतरी मंडळींनी आपला जीव गमावला, पण ते समाजाला सांगत राहिले की जे काही चाललंय ते बरोबर नाही आहे, ते चुकीचं आहे. संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत चोखोबा, संत जनाई, स्वतः विठ्ठल हे असं दैवत आहे की ज्या विठ्ठलाला कुठल्याही कर्मकांडाची गरज नाही. 72 तास 80 तास जो वारकरी त्या रांगेमध्ये उभा राहतो आणि पारुशानं विठ्ठलाचं दर्शन करतो, त्या विठ्ठलानं सांगितलेलं आहे, तू जिथे आहेस तिथे तू कर्म कर. मग ते वेगळे संत, जे संत आपापल्या शेतामध्ये काम करत होते, आपापल्या व्यवसायात मग्न होते, त्यांना तिथं जाऊन विठ्ठलानं दर्शन दिलं. किंवा भक्त पुंडलिकासाठी तो विठ्ठल काही नाही, त्याच्या हातात कमरेवरती त्याचे हात आहेत, डोळे उन्मिलिशी म्हणजे थोडेसे उघडलेले आहे, आणि तो बघतोय की जो भक्त आपल्या आईवडिलांच्या सेवेमध्ये रममान आहे त्याच्यासाठी मी उभा आहे. अशी ही महाराष्ट्राची परंपरा. आणि त्या परंपरेमध्ये हे सगळे भोंदू बघितल्यानंतर, काल का परवाच मी म्हटलं, कारण मला हे कृष्णाच चांदगडीने आज मेसेज पाठवला. मी म्हणालो ना की योगायोग कसा घडला बघा. मेसेज मला असा पाठवला की गेल्या 8 दिवसामध्ये ह्या भोंदूंची यादी बघा की किती मोठी ही यादी आहे, की ज्या यादीकडे सहज लक्ष टाकलं तर महिलांचं शोषण इथे केंद्रस्थानी दिसतं, आणि त्यातल्या त्यात लैंगिक शोषण. मग बाकी भाराणामती करून दाखवणं, हातोहात लोकांना फसवणं, आणि हे सगळं करून ही मंडळी काय करते तर करोडो रुपयाची संपत्ती स्वतःच्या नावावर उभी करते. आणि ह्या सगळ्या मंडळीबरोबर आणखीन एक लक्षात आलं असेल तुम्हाला, काही नाशिकमधले उद्योजक, नाशिकच्या परिघामध्ये पूर्वी जे अधिकारी बदलून आले होते ते, त्यांचं सतत तिथं असणं. आणि त्याचबरोबर असं दिसतं आहे की या नेक्ससमध्ये राजकीय नेते, अधिकारी, आणि या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ज्यांचे कोणाचे काळे पैसे असतील ते असे लोक हे या भोंदूंच्या माध्यमातून ऑपरेट करतायत. आणि तो काळा पैसा पांढरा करणं हा खरा त्यांचा मुख्य धंदा आहे. आता त्या धंद्याला ते अशा पद्धतीच्या भोंदूगिरीतनं, आता मी त्या तारापीठमध्ये गेलो होतो, तुम्ही बघितलं असेल बंगालमध्ये, कोलकात्यापासून साधारणतः 300-350 किलोमीटर अंतरावर, जिथे की 6-7 तास लागले मला जायला, आणि तेवढाच प्रवास करून परत आलो मी. काय दिसतं आहे आपल्याला की या सगळ्या संदर्भामध्ये जे तारापीठ आहे, त्या तारापीठामध्ये जी देवी आहे, त्या देवीच्या प्रांगणामध्ये एक मोठं स्मशान आहे, आणि त्या स्मशानामध्ये अनेक लोक तिथे ही अघोरी विद्या करताना दिसले. पण तिथल्या मुख्य पुजाऱ्याने सांगितलं की बंगालच्या नावावरती जी काळी जादू सांगितली जाते, अशी कोणतीही काळी जादू कधीच बंगालमध्ये नव्हती ना, कधी त्या काळ्या जादूचा कोणी गैरवापर करावा म्हणून इथं शिकवलं गेलं. सो बंगालमधनं इतका मोठा ग्राउंड रिपोर्ट्स पाहिल्यानंतर मला असं वाटतं की इथून पुढे तरी किमान हे जे असे लोक आहेत की जे समाजाला हातोहात फसवत आहेत, ज्यांची यादी अशी शेपटीसारखी लांबत चालली आहे, तर त्या मंडळीकडे बघून महाराष्ट्रानं एक तर उद्बोधन करून घ्यायला पाहिजे की अशा पद्धतीचे हे जे काही भोंदूगिरीचे प्रकार आहेत ते तात्काळ थांबले पाहिजेत, आणि जे कोणी लोक अशा सगळ्या प्रकारांमध्ये गुंतलेत त्यांना योग्य त्या पद्धतीचा धडा मिळाला पाहिजे. सद्यस्थितीमध्ये उजव्या विचारसरणीचं सरकार असून सुद्धा ज्या पद्धतीने ह्या भोंदूंच्या विरोधामध्ये कारवाई सुरू आहे, त्याच्यात सगळ्यांचं म्हणावं तसं कौतुक करायला पाहिजे. त्यात पत्रकार आहेत, प्रशासन आहे, राजकीय नेते आहेत, राज्याचे गृहमंत्री जे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या सगळ्यांबद्दल आपण आभार व्यक्त करूया. कारण अंतिमतः महाराष्ट्राच्या हिताची गोष्ट घडणं गरजेचं आहे. कोण करतंय हे जसं महत्त्वाचं आहे तसंच महाराष्ट्राचं हित. थांबूया.